नमस्कार मंडळी, आज आपण मटकीला मोड कसे आणायचे ते पाहणार आहोत. मटकीला मोड तर सगळेच आणतात, पण तुमची मटकी चिकट होते का किंवा त्याला हवा तसा लांब मोड येत नाही. आज मी तुम्हाला अशी एक खास ट्रिक सांगणार आहे, ज्यामुळे उन्हाळा असो किंवा हिवाळा तुमची मटकी लांबसडक आणि सुटसुटीत होईल. तर सुरुवातीला आपण इथं एक 250 ग्रॅम अशी मटकी घेतलेली आहे. एकदम लहान अशी मटकी आहे. ही मटकी छान अशी निवडून घेतलेली आहे. लक्षात ठेवा, मटकी जुनी असेल तर मोड यायला वेळ लागतो. आता ही मटकी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊया. ही मटकी स्वच्छ पाण्याने धुवायची आहे, कारण त्यात रेती पण असते आणि जर तुम्हाला शक्य असेल तर रोळून सुद्धा घेऊ शकता तुम्ही पाणी टाकून. म्हणजे त्यातली रेती सगळी खाली राहते आणि मटकी आपली स्वच्छ वरतीने येते. मटकी धुतल्यामुळे त्यावरची धूळ निघून जाते आणि मोड येताना त्याला वाससुद्धा अजिबात येत नाही. मटकी आपल्या आरोग्यासाठी खूप छान आहे. त्वचा आणि आरोग्य दोन्हीसाठी वरदान आहे मटकी. सकाळच्या नाश्त्याला मोड आलेली मटकी कराल फस्त तर त्वचा राहील मस्त, अशी म्हण आहे. म्हणून आपण मटकी दररोजच्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे मटकीचा. तर ही आपण मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 3 ते 4 पाण्याने आणि स्वच्छ धुवून नंतर त्यातले खडे वगैरे सगळे काढून घेतले आहेत, निवडून घेतले आहेत आणि स्वच्छ पाणी टाकून आपण ह्याला 5 ते 6 तासासाठी भिजवायला ठेवणार आहोत. मटकी भिजवताना मी साधंच पाणी वापरलं आहे, कोमट किंवा असं काही नाही. रूम टेम्परेचरवरचं आपलं साधं पाणी वापरलं आहे. तर ही मटकी 6 तासासाठी भिजवून झाली आहे आणि ही अजून एकदा आपल्याला 1 ते 2 पाण्याने अशी धुवून घ्यायची आहे. म्हणजे मटकीला कोंब आल्यानंतर सुद्धा अजिबात मटकी चिकट होत नाही किंवा त्याचा वाससुद्धा अजिबात येत नाही. पाण्याचा निचरा करून आपल्याला ही मटकी छान अशी चाळणीत ठेवायची आहे. 6 तासानंतर मटकीतलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आपण एका चाळणीत ठेवणार आहोत. पण सुती कापडात बांधणार असाल तर जास्त घट्ट बांधू नका. मटकीला श्वास घ्यायला जागा तर हवी ना, तर तिला चांगले कोंब फुटतील. तर मी अशा पद्धतीने चाळणीत ठेवली आहे. वरून थोडं हलकंसं झाकण आहे आणि वरून पांढरं कापड ठेवलं आहे. काहीतरी कापड झाका, म्हणजे छान असे मटकीला मोड येतात. अजिबात चिकट चिवट अजिबात मटकी झालेली नाही आहे आपली. बघू शकता तुम्ही किती छान असे कोंब आलेले आहेत मटकीला. तुम्ही बघू शकता किती छान असे लांबसडक मटकीला कोंब आले आहेत. अजिबात काहीही न करता आपण फक्त 2 ते 3 अशा टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यानुसार जर आपली मटकी ही भिजवली गेली तर अजिबात मटकीला कुबट वास येत नाही किंवा चिकट होत नाही. ह्या पद्धतीने आपण मटकीला कोंब आणले आहेत. चाळणीऐवजी तुम्ही कापडात हलकंसं बांधून ठेवा. म्हणजे हलकंसं बांधल्यानंतर जास्त दाबून जर गाठ बांधली तर कोंब यायला त्याला जागा राहत नाही आणि हलकंसं थोडी जागा ठेवून जर तुम्ही मटकी बांधली तर खूप छान असे कोंब येतात कापडामध्ये सुद्धा. तर चाळणीत मी कोंब आणले आहेत आणि खूप छान आलेत हे मटकीला मोड. एवढीशी छोटी मटकी पण कोंब छान असे मोठे मोठे आले आहेत. मटकी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वापरू शकता. कांदा, टोमॅटो, थोडंसं खोबरं घालून केलेली चमचमीत उसळ मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी हा सर्वोत्तम असा उपाय आहे. मटकीचे सलाड करून खाऊ शकता तुम्ही. मटकी वापरून त्यात बारीक चिरलेला कांदा, काकडी, गाजर, कोथिंबीर, थोडा चाट मसाला टाकला की तयार झाला तुमचा पौष्टिक झटपट असा डाएटचा नाश्ता. आणि मटकी खाणं खूप आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे, त्यामुळं मी मटकीचे महत्त्व सांगते आहे. मटकीचं तुम्ही धिरडंसुद्धा बनवू शकता. मोड आलेली मटकी मिक्सरमधून वाटून थोडे बेसन आणि मसाले तुमच्या आवडीनुसार टाकले की पौष्टिक असे ह्याचे धिरडेसुद्धा होते. तर आत्ता ह्या मी डब्यामध्ये असं स्टोअर करून ठेवत आहे. आता ह्या डब्यामध्ये छान अशी मोकळी सुटसुटीत आपली मटकी टाकून घ्यायची आणि 1 आठवडाभर तरी ह्या मटकीला अजिबात काही होत नाही. तर तुम्ही ह्या पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकता. मंडळी, मटकी खाण्याचे फायदे एवढे आहेत की तुम्ही आजपासून ते भिजत घालाल आणि आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही जपायचं असेल तर मटकीचा नाश्ता नक्की करा. मोड आलेला मटकीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. सविताज किचनला सबस्क्राईब जरूर करा.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका. जर तुम्हाला ह्या मटकीच्या म्हणजे आपण ज्या रेसिपी सांगितल्या आहेत त्या जर पाहिजे असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. मी तुम्हाला बनवून नक्की व्हिडिओ अपलोड करेल. आणि पाहू शकता की ते मोठे मोठे असे ह्या मटकीला मोड आले आहेत. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सविताज किचनला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच. तोपर्यंत धन्यवाद.